किती वेळ झाला काय माहिती, अजून ड्रायव्हरचा पत्ता नाही. ही जाहिरात देऊन टेन्शन आलेलं आहे मला. दुसरे कामं सोडून इथं ड्रायव्हरची वाट पाहावं लागते. आणि त्यामध्ये एक सुद्धा ड्रायव्हर नाही. काल 8-8 जण येऊन भांडत होते आणि आज एकाचा पण पत्ता नाहीये. नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्ते. तुम्ही कलेक्टर सिंगम मॅडम ना? हो. तुमची पेपरामध्ये जाहिरात पाहिजे. मी तुम्हाला ड्रायव्हर पाहिजे ना. तुम्ही कुठून आले पण? मी खूप लांबून आलेलो आहे. गुजरात. गुजरात वरनं इथे? सुरत. अच्छा अच्छा अच्छा. सुरत वरनं. हा. नाव माझं बाबूराव सटके. बाबूराव सटके म्हणजे तुम्ही महाराष्ट्रीयन आणि तिकडचे आडनाव तर असे नसतात सुरतचे. तिकडे मी फक्त गाडी चालवायला जातो ना. अच्छा, मग प्रॉपर गाव कोणतं तुमचं? माझं तिकडे हरियाणामध्ये गाव आहे. हरियाणामध्ये? मग हरियाणामध्ये असे नाव आडनाव नसतात. नाही, मी घर तिकडे घेतलं होतं ना. अहो मग मी तुम्हाला केव्हाची म्हणते, तुमचं मूळ गाव कोणतं आहे? मूळ गाव मला स्वतःला माहित नाही. अच्छा, मला विचारावं लागेल. म्हणजे आईने जन्म दिला आणि टाकून दिलेलं आहे मला. अच्छा अच्छा अच्छा. बरं, घरात कोण असतं तुमच्या? घरात मीच राहतो ना. अच्छा अच्छा. आज कोणीच नाही मला. आणि अनुभव किती वर्षाचा आहे ड्रायव्हरचा? 10 वर्ष. 10 वर्ष? 10 वर्ष. कुठं काम केलंय? तुमच्यासारखी एक मॅडम होती गुजरात मध्ये. तिची गाडी मी चांगली चालवली आहे. खूप गिअर टाकले. इंजिन वगैरे सगळं चेक करता येतं का? हा, इंजिन चेक करतो, ऑइल टाकतो. अच्छा. खूप पळवतो गाडी. गाडीची माहिती आहे ना प्रॉपर? खूप माहिती आहे मला, खूप. अच्छा, म्हणजे कुठं गाडीत अडचण आली, बाय चान्स कुठं गेलो, बिघडली तर ना, बिघडली तरी मी रिपेअर करू शकतो मॅडम. बरोबर. आणि जाहिरात कधी वाचली? काल वाचली. अच्छा, म्हणजे काल रात्री फोन तुमचाच आला होता? विमानाने आलो मी तुम्हाला भेटायला. बापरे, एवढा पैसा आहे तुमच्याकडे? अच्छा 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 अच्छा. मला पगार खूप देतात लोक. हो का? हो. अच्छा, म्हणजे तुम्ही 24 तास काम करू शकताय? हो, 24 तास काय, तुम्ही 48 तास सांगा ना. पण वाटत नाही तुमच्याकडे बघून, चेहऱ्यावर तर वाटत नाही तुम्ही इतके वेळ काम करू शकता. कारण ऍक्टिव्ह माणूस तर चंचल असतो, तुमच्यामध्ये ऍक्टिव्हपणा तो दिसत नाहीये मला. नाही का? नाही दिसत आहे. दिसेल ना, आता तुम्ही सोबत न्या, दिसेल तुम्हाला. बरं चालेल. अजून एक माणूस येतोय मला भेटायला. नाही, बघते मी, निर्णय घेते. चालतंय. मॅडम नमस्कार मॅडम. अरे वाट बघत होते तुमची पण. तुमचा पण फोन आला होता सकाळी? हो, मीच फोन केला. तुम्हीच फोन केला होता ना? अच्छा अच्छा. कुठून आलात? मी आंध्र प्रदेश मधून. आंध्र प्रदेश? आणि ड्रायव्हर की करायला? हो हो. बरं. आपली ओळख? शिरपतराव. हिंडफिरे हिंडत राहत नावाप्रमाणे. हो ना. सगळं देश फिरतो. अरे बापरे, सगळा देश फिरता? म्हणजे आडनाव सारखेच आहे तुम्ही. ते बँकॉकला तुम्हीच होते का? बँकॉकला मी आलो तेव्हा तुम्हीच होते वाटतं ना? हा, मी तुला नाही का सोडवलं पोलीस स्टेशन मधून. पोलीस स्टेशन? बँकॉकला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही? तुला नाही का सोडवलं? ते माणसं मारली होती 3. काय गोंधळ चाललाय? अरे तुला लक्षात आलं का? तू पिएलो होता. तुला कधी मर्चेंट गाडी होती कमांडर. तो नाही का ते माणसाचं गाडी काढून दिली प्यायच्या नादामध्ये. एक मिनिट. म्हणजे ह्या माणसाला तुम्ही कसं काय ओळखतात? मग तो सोडवला ना पोलीस स्टेशन म्हणून मी त्याला जाय म्हणून बोलतो ना. तू काय केलं रे बाबा? नोकरीसाठी आलो मी. खरं बोल. बँकॉकचा विषय काढला आणि तू भलताच विषय काढला ना रे. तो माझे पैसे सुद्धा दिले नाही अजून. एक मिनिट इकडे या. इथे काय तुमचा वाद चालू आहे मॅडम? विषय काय नेमका? मॅडम मला खूप अनुभव. मी पहिल्यापासून ड्रायव्हर, माझा आजा ड्रायव्हर. एक मिनिट ड्रायव्हर आहात, पण पहिले विषय मला हा सांगा की ह्या माणसाची ओळख कस काय? आमची ड्रायव्हरची ओळख राहते ना. आणि ह्याने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कोणता गुन्हा केला होता? त्यानं माणसं मारले होते 3. कुठे? तिकडे का बँकॉकला? हा. आणि मग आणि ही कधीची घटना आहे? याला 5 वर्ष झाली. अच्छा, तेव्हा म्हणजे हा गुंडागिरी पण करतो का? हा, नाही, तो गुंडागिरी ना. या कंटी माणसं नेतो गाडीमध्ये बसून, त्याला चाकू दाखवून पैसे काढत होता पहिले ना.
अहो अच्छा, म्हणून विमानाने फिरता की काय? नाही हो, माझ्या गाडी समोर आले ते म्हणून त्यांना धडक लागली, मी येले ते. ड्रायव्हर कडे एवढा पैसा नसतोच, दिसतानाच गुंड दिसतो तू. मॅडम मला खूप अनुभव आहे बघा, खूप अनुभव आहे. माझा आजा ड्रायव्हर होता, माझे वडील ड्रायव्हर होते, त्याच्या मागे मी ड्रायव्हर आहे. अच्छा, आमची खूप पहिल्यापासून गाड्यांची माहिती आहे का? पूर्ण पूर्ण अच्छा, पूर्ण आमची ती पहिल्यापासून आमची परंपरा आहे. कुठं गाडी बंद पडली किंवा काय प्रॉब्लेम आला, लगेच मी लगेच कपडे काढून कुदलो का लगेच गाडी नीट करून चालू करतो. तुम्हाला स्विमिंग नाही करायची कपडे काढून? खाली घुसायला लागत ना गाडीच्या खाली. अच्छा 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 अच्छा, मग कपडे काढून मी खाली घुसतो अच्छा अच्छा, आणि मग गाडी नीट करून लगेच जाऊन जातो. बरं बरं, बघते मी. अहो मॅडम, तुमच्या समोर तो गाडी बिघडलेली गाडी रिपेअर करायला कपडे काढेल, मग तुम्हाला चांगलं वाटेल काय? गाडी रिपेअर करायला करणार आहे ना तो, कपडे काढता काय? मग त्याचे कपडे खराब होतील, अहो, मग तो सावध कपडे माणूस. काढायलाच ना. सावट माणूस होतो. हो मॅडम, त्याचं द्या सोडून तुम्ही मला ठेवा. मला तेच मला वाटतंय. ठेवा हो नाही, मॅडम. मला ठेवा. तुला तर मी ठेवणारच नाही. तो चावट आहे, मला ठेवा. मी यालाच ठेवल तर यालाच ठेवल. मॅडम मला कामाचा खूप अनुभव आहे, खूप अनुभव आहे. हो का? अहो, मला सुद्धा 10 वर्षाचा आहे. हा खुना करायचा, लोकांना फसवतो, खुना करतो आणि पोलीस स्टेशन मधून जाऊन कलेक्टर बाईला फसवतो. हा, हो तुम्ही लय दम काढला, तुम्ही नाही मी त्याला भडकून द्यायचे 2-3. त्याने माझे पैसे दिले नाही, त्याला सोडावलं. ते त्याचं आज काय तोंड करून मला दाखवायला लागत. म्हणजे 12 उद्योग करणारा माणूस आहे का? हा, तू तिकडे बघू नको, इकडे बोल, मी तुझ्याशी बोलते. तू एवढ्या मोठ्या कलेक्टर बाईला तू फसवतोय तू. ते मिटलं का ते लपड्यात तो हा, नाही का गाडी घालून येईल ती पोर. तू 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 तोंड दाबून काय केलं ते? विषय फारच गंभीर दिसतोय ह्या माणसाचा. हो मॅडम, लय नालायक माणूस आहे. कशी जवानपूर शाळेची पोरगी नेली, त्याच्या गाडीमध्ये बसली, तिला अर्जंट शाळेत जायचं होतं. हो, याना काय केलं, गाडीमध्ये बसून तिथं तोंड बांधून लांब जंगलात घेऊन गेला. मग काय केलं रामजान, तसं मिलेच सज्जन माणूस आहे. बापरे, म्हणजे ह्या जगात एवढे बेकार बेकार लोक अहो, असतात. लय हाती नालायक आहे. आता काय सांगायचं, 4-2 आता माझ्यासारखे सज्जन राहते मॅडम. मग शिरपतराव, तुम्हालाच कामाला ठेवतो मी. नाही मला ठेवायलाच पण हा. आणि सगळी गाडीची साफसफाई, स्वच्छता, इंजिन वगैरे रोज चेक करायचं, पेट्रोल, पाणी, हवा, हे सगळी तुमची जोखमदारी. तुम्ही द्यायचं मी करायचं. हो, मग चला, आजपासून तुम्हालाच ठेवते. आणि ह्याच्या पुढे जर असे कोणी तुमच्या नजरेत पडले, उडून नाही गेला, उडून मी. 1 मिनिट शिरपतराव, ते काम माझं आहे, ते काम तुमचं नाहीये. फक्त मला सांगत चला. मॅडम तुम्ही सांगायचं मी ऐका. तुम्ही घाला 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 घातली गाडी तिकडं, वळा इकडे, वळवली तिकडं. मग तुम्हाला ठेवू का नको कामाला? ठेवा ठेवा मॅडम प्लीज. नाही, असू द्या. चला मग तुम्हालाच ठेवते. पेमेंट काय? पेमेंट सुरुवातीला 10,000 राहील, त्याच्या पुढे वाढवेल. थोडं वर सारखा. बरं, अनुभव तर बघू दे ना तुमचा. अनुभवले कामाच्या बाबतीत आपल्याला जोड नाही जोड. जोपर्यंत मी बघत नाही प्रॉपर, तोपर्यंत मी पगार वाढवणार नाही. 10,000 परवडत असेल तर चला, नाही तर असू द्या. चला, मला दौऱ्याला जायचंय. चला चल. हे शेत तुमचंच का मॅडम? हो हो, खूप भारी शेती बघा तुमची. शेतीच्या कामाची माहिती आहे का तुम्हाला? हा मग त्याच्यात लय परफेक्ट माणूस आहे मी सगळं. अच्छा अच्छा, त्या आंब्याच्या सावलीत गाडी पार्क केलेली आहे, तिकडनं गाडी घेऊन या. चावी मॅडम गाडीला दे. हो, गाडीलाच आहे. येतो लॉक नाही केली गाडी. बरं ठीक आहे. रस्त्यावर आणा बर का. हो चालेल. हेच मॅडम. लक्षात- अरे तुम्ही परत? मॅडम, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. इतका नालायक माणूस आहे. तो मला नालायक म्हटला, पण तो महानालायक आहे. तुम्हाला मी त्याचे कितीतरी पुरावे देऊ शकतो. हे बघा, त्याच्या पेपरात एवढ्या बातम्या आलेल्या आहे, किती अपघात त्यांनी केलेले. बापरे, बऱ्याच ठिकाणाहून त्याला कामावून काढून टाकलं. म्हणजे तुम्ही दोघं पण एकाच मंडीचे माळी का? मग आम्ही दोघं सारखेच आहे. माझं बी रेकॉर्ड खराब, पण त्याचं बी रेकॉर्ड खराब आहे मॅडम. पण त्यांनी माझ्यावर लोटलं सगळं. आता खरंच पश्चाताप होतोय मला. पेपरमध्ये बातमी देऊनच पश्चाताप येतोय मला. उगाच ती बातमी दिली, हे लोक मला भेटले. आता तुम्ही त्याला घेऊन दौऱ्यावर जर गेले ना, तर 2-4 माणसं ओढावेल असतो आणि तुमचा बी अपघात करून दिल. ठीक आहे, मी माझं काम कराल. व्हा, चालते. चुकी झाली, पेपरमध्ये जाहिरात दिली, ड्रायव्हर पाहिजे, हे असे नमुने भेटले मला. मलाच माझं गाडी चालवायला लागेल. जाऊ द्या ग.
उगाच मी ते पेपरमध्ये जाहिरात दिली आणि हे असे नमुने मला भेटले. मलाच स्वतःची गाडी चालवायला लागेल. नको ते ड्रायव्हर फायबर.